सध्या सगळीकडे साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू आहे. ऊसाची तोडणी सुरू आहे. ऊसाची तोडणी यंत्राद्वारे तर काही ठिकाणी मजुरांच्या हस्ते तोडली जाते. ऊसाची वाहतूक करताना अनेकदा ऊसाची टिपरं, ऊसाच्या मोळ्या रस्त्याने पडतात. संबंधित वाहन चालकांचं याकडं लक्ष नसतं. ट्रॅक्टर चालक देखील मोठा आवाज करून वाहनं चालवतात. पाठीमागे किती ऊस पडलाय याकडेही कोणी लक्ष देत नाही. परिणामी शेतकऱ्याचं नुकसान होतं. कारखान्याच्या व्यवस्थापनाने त्याचबरोबर प्रामुख्याने शेतकी विभागाने याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. रस्त्यावर पडलेले ऊसाचे तुकडे, ऊसाच्या मोळ्या यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं. शेतकऱ्याला प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसतो. संबंधित कारखाने रस्त्यावर ऊस पडणार नाही आणि जर पडला तर संबंधित वाहन चालकावर, वाहन मालकावर त्याची दंडात्मक कारवाई करून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याबाबतची काळजी घेणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स.